नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या टेस्टी बाईट विथ अमृता। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अगदी सोपा गुळांबा। चला तर मग सुरुवात करूया गुळांब्याच्या रेसिपीसाठी। सर्वप्रथम मी कच्ची कैरी स्वच्छ धुवून कोरडी पुसून नंतर त्याचे बारीक फोडी कापून घेतल्या आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं टाकलं। जिरं तडतडलं की त्यामध्ये कापलेल्या कैरीच्या फोडी टाकल्या। कैरी थोडी मऊ झाली असे वाटल्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं। त्यानंतर 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। 2 वाटी कैरीसाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे। गूळ किती वापरायचं हे तुमच्या आंबट गोड चवीनुसार तुम्ही घालू शकता त्यामध्ये। कैरी स्वच्छ धुवून पूर्ण पुसून मगच कापून वापरा। जर थोडंसंही पाणी राहिलं तर गुळांबा लवकर खराब होऊ शकतो। अशी ही अगदी सोपी आणि चविष्ट गुळांबा रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि टेस्टी बाईट्स विथ अमृताला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच भन्नाट आणि सोप्या रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आनंदात राहा।